दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। वाढवण बंदर प्रकल्पामुळे स्थानिक मच्छीमार आणि भूमिपुत्रांच्या रोजगारावर कोणताही गदा येऊ नये यासाठी पालघरचे खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा यांनी आक्रमक भूमिका घेतली। नवी दिल्ली इथं केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांची भेट घेऊन वाढवण बंदर प्रकल्पात स्थानिकांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याची मागणी केली। खासदार डॉक्टर सावरा यांनी केंद्रीय मंत्र्यांना दिलेल्या पत्रात स्थानिकांना बंदराचं बांधकाम, सुरक्षा सेवा, लॉजिस्टिक आणि वाहतूक यांसारख्या सर्व क्षेत्रात तरुणांनाच प्राधान्य रोजगार देण्यात यावा। केवळ प्रशिक्षण न देता त्यांना प्रत्यक्ष कामावर घेण्याची अट असावी। मच्छीमारांच्या बोटींच्या आधुनिकीकरणासाठी आणि नेव्हिगेशन उपकरणांसाठी कमी व्याजावर कर्ज किंवा सबसिडी उपलब्ध करून द्यावी। तसंच कोल्ड स्टोरेज आणि सोलार उपकरणांसाठी अनुदान द्यावं। बंदराच्या 25 किलोमीटर परिसरातील गावांमध्ये जमिनीची धूप थांबवण्यासाठी भक्कम संरक्षक बंधारे बांधावेत आणि मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात यावं। प्रकल्पांचा मासेमारीवर होणारा परिणाम स्पष्ट करणारा वैज्ञानिक अहवाल स्थानिकांसमोर प्रसिद्ध करण्यात यावा। नवीन रस्ते पूर्ण होईपर्यंत सध्याच्या रस्त्यांचं मजबूतीकरण करण्यात यावं अशी मागणी करण्यात आली। वाढवण बंदर हा राष्ट्रीय महत्त्वाचा प्रकल्प असला तरी इथले भूमिपुत्र आणि मच्छीमारांचे हित सर्वोच्च आहे। स्थानिकांची आजीविका सुरक्षित राहिली तरच खऱ्या अर्थानं विकास होईल। प्रशासनाने या मागण्यांवर सहानुभूतीपूर्वक विचार करून त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी केली जाते। केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्याचं आश्वासन दिलंय। या पाठपुराव्यामुळे वाढवण बंदर परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत। मनेश भोईर, दक्ष पोलीस न्यूज, पालघर।